आज बनवणार आहे बेसन भेंडी। पावशेर भेंडी घेतली आहे, धुवून पुसून आणि मीडियम चिरली आहे। जास्त बारीक नाही आणि जास्त जाडही नाही, मीडियम चिरली आहे। आणि डाळीचं पीठ घेतलं आहे, मिरची, हळद, जिरं, मोहरी, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, मीठ आणि हिंग। बारीक चिरून टोमॅटो घेतला आहे, 2 टोमॅटो आहे मीडियम साईजचे। 2 कांदी घेतली, ती पण बारीक चिरली आहे। कढीपत्ता घेतला आहे, हिरवी मिरची 2 आहेत, 5-7 लसणाच्या पाकळ्या आहे आणि थोडंसं आलं आहे आणि लिंबू घेतलं आहे, जिरं घेतलं आहे। आपल्याला आता लसूण, आलं आणि मिरची आणि कढीपत्ता, जिरं एकत्र मिक्सरमधनं काढून घ्यायचं, वाटून घ्यायचं। लिंबू याकरता घेतलं आहे कारण की ही जर भेंडी आहे, ही भेंडी चिकट होणार नाही। या डाळीच्या पिठामध्ये थोडं पाणी टाकायचं, मिक्स करायचं आणि हे मी आता पुढची कृती दाखवते तुम्हाला कसं करायचं ते। तर आता आपण बनवणार आहोत बेसन भेंडी। खूप छान आणि टेस्टी आहे, बघा रेसिपी। या बेसन पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि चांगलं मिक्स करायचं। जशा याच्यामध्ये गाठी असतात ना, त्या गाठी राहत नाहीत आणि त्या गाठी राहिल्या पण नाही पाहिजे। त्या अशा छान व्यवस्थित मिक्स करायचं, सगळ्या गाठी फोडून घ्यायच्यात। असं डाळीचं पीठ आहे, याच्यामध्ये आपण पाणी टाकून त्याच्या गठुळ्या पूर्ण काढून घ्यायच्या आहेत। तर छान मिक्स करायचं आहे आणि हे मिक्स झालेलं आपल्याला भेंडीमध्ये टाकायचं आहे आणि मग भेंडीमध्ये टाकल्यानंतर हे मिक्स करायची भेंडी चांगली। तर हे डाळीचं पीठ याच्यामध्ये टाकायच्या आधी याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडीशी हळद, थोडंसं तिखट टाकायचं आहे, अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आपण हे लिंबू कट केलं होतं ना, ते लिंबू अगदी थोडंसं याच्यामध्ये टाकायचं आहे कारण बाकीचं आपल्याला पुन्हा भेंडीला लागणार आहे। तर आता हे छान मिक्स करायचं पुन्हा। हे चांगलं मिक्स झालेलं आहे, हळद, तिखट, मीठ। आता हे आपण या भेंडीमध्ये टाकणार आहे आणि आता हे छान मिक्स करायचं आहे भेंडी, म्हणजे सगळ्या भेंडीला लागले गेले पाहिजे ते डाळीचं पीठ। असं डाळीचं पीठ टाकून ते छान मिक्स केलं आहे। आता त्यामध्ये आपण जे लिंबू ठेवलं होतं थोडंसं, हे लिंबू याच्यामध्ये पिळायचं आहे, म्हणजे भेंडी चिकट होत नाही। त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची आणि हे पुन्हा मिक्स करायचं कारण लिंबाचा आपण रस त्याच्यामध्ये टाकला आहे आणि ती भेंडी चिकट होणार नाही। मग हे त्याच्यात मिक्स करून घ्यायचं। कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये आपण आता तेल टाकणार आहे। तेल गरम झालं की आपण ही भेंडी जी मिक्स केली होती डाळीच्या पिठाची, ती आपण यात टाकणार आहे। भेंडी चांगली आपण यालाही परतवून घ्यायची, मीडियम गॅस ठेवायचा।
छान अशी ही शिजवून घ्यायची आपण ही. लागलं तर थोडं तेल टाकायचं. पुन्हा भाजी करताना तेल कमी टाकलं तरी चालतं मला, पण हे डाळीचं पीठ चांगलं शिजलं गेलं पाहिजे. त्यात आपण लिंबू टाकलंय ना, म्हणून ती चिकट झालेली नाही, नाहीतर भेंडी चिकट झाली असते. अशी छान शिजून घ्यायची ती भेंडी, झाकण ठेवायचं नाही. भेंडी चांगली शिजल्या गेली आहे. डाळीचं पीठ पण त्यात शिजलं गेलं आहे. भेंडी जास्त शिजवायची नाही, आपल्याला फोडणी द्यायची आहे परत पुन्हा. छान झाली आहे बघा. कढईमधनं आपण ही काढून घ्यायची आता आणि पुन्हा कढई गॅसवर ठेवायची. पुन्हा कढई आता आपण गॅसवर ठेवली आहे. आपण आता भाजी करणार आहोत. त्यामध्ये तेल टाकायचं. मोहरी, जिरा, कढीपत्ता, कांदा, कांदा थोडा लालसर होत आलाय. त्यामध्ये आपण हे वाटण केलं होतं ते टाकायचं आहे. लसूण, आलं, कढीपत्ता आणि जिरं. यात आता आपण टोमॅटो टाकणार आहोत. अगदी थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे टमाटा आणि कांदा लवकर शिजून जातो. गॅस कमी ठेवायचा.
टमाटा जरा शिजला आहे. आता ह्याच्यात आपण कांदा लसूण मसाला टाकायचा. हा कांदा लसूण मसाला मी घरी बनवलेला आहे. रेसिपी हवी असेल याची तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन. थोडंसं लाल तिखट, हळद, हिंग, थोडंसं मीठ, कारण आपण भेंडी परतवताना मीठ टाकलेले. थोडीशी कोथिंबीर, आणि आपण ही जी भेंडी केली होती, डाळीचं पीठ लावून फ्राय केली होती, ती भेंडी टाकणार आहे. याला छान परतवून घ्यायचं आहे. सगळे मसाले टाकून झाले. थोडं मीठ टाकले. मीठ टाकताना थोडं बेताने टाकायचं, कारण आपण भेंडी डाळीच्या पिठामध्ये मीठ टाकलेले. आता ही 2च मिनटं वाफेवर होऊन जाईल. दोन मिनटासाठी याला वाफ द्यायची. दोन मिनटं झाले. आता बघू. भेंडी पण शिजली आहे. भेंडी शिजली आपली. आता गॅस बंद करायचा. आपली भाजी तयार. भाजी तयार आहे. यात कोथिंबीर टाकायची. भेंडीची भाजी तयार. डाळीच्या पिठातली भेंडी, बेसन भेंडी.